मी काय म्हणत आहो अलकाबाई, दुधाच्या 2 बिया असतील तर दे नाही. नाही येत माझ्याकडे एकही कोटी ठेवलं आणि कोटी नका दिसतच नाही. बापा मागच्या वर्षी तेवढा मोठा दुधाचं झाड रोवलीस तर काही एकही बिया नाही ठेवलीस. नाही येत बापा माझ्याकडे कायचाच बी. तेवढ्यानं झाड लावतेस, बगीचा लावतेस तर का 2 बिया नाही काढून ठेवास का? बाजारातून घेण्यापेक्षा का झाला 2 बिया दिलीस तर राहतोय नको कुठल्या देऊ मी. बाजारातूनच घ्यायला लागते काकांना. 5-5चा फळही मस्त महाग राहते त्या बियाई. आणते तुला मी आताच सांगत आहो, झाड रो पण हिंग टाकायचा नाही. तुझ्या झाडाला फळं लागतात ना, मग आमच्या झाडाला एकही नाही लागत. का बोलतेस अलकाबाई, आजपर्यंत एवढे झाडं रोवलू पण हिंग नाही टाकलू माझ्या झाडाला. मला हिंगा बिंगाची जरूरत नाही. माझ्या हातालाच मस्त जई आहे, मस्त फरतेत माझे फळ. तू का सांगतेस गे कांते? साऱ्या मोहल्यातल्या बाया बोलतात तुझ्या नावानं हिंग टाकते कांती म्हणून. फस्त नसत का ह्या मोहल्ल्यातल्या बायका? मी कहाला झाडाला हिंग टाकायला जाऊ? मला का करायचंय? मला का विकायला नेवायचं आहे का ते झाड फरवून तेवढे? 2 शेंगा लागल्या तरी होतील आम्हाला नवरा बायकोला. मी कहाला हिंग टाकायला जाऊ झाडाला? नवलच ते मग बायाचा हात धुवून माझ्या मागं लागल्या का झाल्या आहेत का बाई? तूच तशाच घे कांते. अलका बाई, आता एवढ्याही सप्पा गोष्टी तुझ्या जवळ सांगतो मी. हिंग टाकलो असतो झाडाला तर तुला सांगलो नसतो का तू हिंग टाक म्हणून मी टाकत आहोत? काहाला झाडामध्ये हिंग टाकू मी, लोकांचं नुकसान करू? हिंग टाकल्यावर मलाही माहित आहे लोकांचे झाड नाही होत, आपलेच झाड होतेत म्हणून. नाही टाकू मी हिंग, असं पाप नाही करू मी.